नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारपांचं सावधान. या पुस्तकातल्या 2 कथा आपल्या ऐकून झाल्यात. आपली आजची आहे तिसरी कथा. कथेचं नाव आहे पिंजरा. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा काही काही गोष्टी घडत असतात, किंवा एखादी गोष्ट आपल्या नजरेसमोरच आहे की नाही ते सुद्धा आपल्याला कळत नाही. असे विविध भास होत असतात, वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, पण त्या कितपत खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत हे सुद्धा आपल्याला कळू शकत नाही. अशा एका विचित्र प्रसंगाची काही दिवसांची ही कथा. ऐकूयात पिंजरा. प्रेमचंद या रस्त्यावरून इतक्या वेळा आला होता की त्याला सगळा रस्ता जवळजवळ तोंडपाठ होता. डोळे बांधून सुद्धा मी त्या रस्त्याने गाडी नेऊ शकेन, तो कितीतरी वेळा थट्टेने म्हणायचा. सारखे सारखे पाहून त्याला त्या ठराविक देखाव्यांचा, ते सुंदर असले तरीही, आता कंटाळा आला होता. आकर्षणाची धार बोथट झाली होती. पण त्याच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र मनसुख या रस्त्याने प्रथमच प्रवास करीत होता, आणि दर 5-10 मिनिटांनी त्याच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार निघत होते. प्रेमचंदने त्याच्याकडे 1-2दा जरासे आश्चर्याने पाहिले होते. मनसुखच्या स्वभावाची ही बाजू प्रेमचंदला नवखी होती, पण प्रेमचंद काही बोलला नाही. घाटातले शेवटचे उजवे वळण घेऊन गाडी सपाट रस्त्याला लागली. रस्त्याचे हे शेवटचे 7-8 मैल प्रेमचंदच्या आवडीचे होते. येथून त्याच्या बंगल्यापर्यंत रस्ता सरळ, सपाट व उत्तम होता. 70-75ने गाडी सहज धावत असे. अरे प्रेमचंद, ते काय रे, जरा थांब. मनसुखच्या शब्दांबरोबर प्रेमचंदने गाडीचा वेग कमी केला व ब्रेक लावले. त्याच्या आठवणीप्रमाणे रस्त्याच्या या शेवटच्या भागात पाहण्यासारखे खरोखर काही नव्हते. पण मनसुख डावीकडे बोट दाखवित होता. काय सुंदर घर आहे रे, काय फाईन सेटिंग. गाडी पूर्ण थांबवून चाकावर हात ठेवून प्रेमचंद तिकडे पाहतच राहिला. मनसुख म्हणत होता ते अक्षरशः खरे होते. हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी एक बंगलेवजा लहानसे टुमदार घर होते खरे. इतक्या लांबवरून भिंतीचा पांढरा शुभ्र रंग, छपराचा लाल भडक रंग व चारी बाजूच्या लाकडी कुंपणाचा गडद हिरवा रंग एवढेच दिसत होते. पण किती रेखीव, किती उठावदार. हिरव्या कोंदणात बसवलेल्या एखाद्या रत्नासारखे ते चमकत होते. दृष्टी त्यावर खिळून राहत होती. पण त्याला एका गोष्टीचे राहून राहून नवल वाटत होते. तो येथे येऊन जेमतेम 2 महिने झाले असतील. त्यावेळी येथे काहीच नव्हते, नाहीतर त्याच्या लक्षात आल्यावाचून खासच राहिले नसते. पण मग त्यालाच वाटले, हल्ली हल्ली आपल्या रस्त्याकडे लक्ष तरी असते का, आणि येथून तर आपण अगदी भरधाव जातो. प्रेमचंद, मनसुख बोलत होता, मी आजवर हजारो घरे बंगले पाहिली आहेत रे, पण यासारखं मला काही दिसलं नाही. काय डिझाईन, काय मॅचिंग रे. कोणाचं आहे रे? मनसुख, तुझा विश्वास बसणार नाही, पण मला खरंच माहित नाही. मी सुद्धा आता पहिल्या प्रथमच हे घर पाहतोय. आज हवी तर गावात चौकशी करीन. मनसुखच्या नजरेवरून प्रेमचंदची खात्री झाली की आपल्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसलेला नाही, आणि त्याच्या संशयी स्वभावाला साजेसच आहे. त्याला पुढे वाटले. निघूया का? प्रेमचंदने विचारले, व मनसुखने जरा नाखुशीने संमती दिली. पण ते घर अगदी दिसेनासे होईपर्यंत मनसुख तिकडे वळून वळून पाहत होता. गाडी बंगल्याच्या आवारात शिरली. गोकुळ त्यांची वाट पाहतच होता. त्याने सर्व काही जय्यत तयार ठेवलेले असणार ही प्रेमचंदची खात्री होती. 2-3 महिन्यांआड गावातल्या बंगल्याकडे होणाऱ्या त्याच्या चक्रीच्या 2 दिवस आधी तो गोकुळला पुढे पाठवून देत असे, व गोकुळ सर्व तयारी करून ठेवत असे. आताही दिवाणखान्यात चहा तयार होता, स्नानासाठी गरम पाणी तयार होते, आणि 2 तासांत उत्तम जेवण तयार होणार होते. दोघे जण स्नान वगैरे आटोपून बागेत बसले होते. गोकुळ, तू बसने आलास की गाडीने? आगगाडीने आलो शेठ. मग तुला काहीच दिसलं नसणार. कशाचं दिसायचं शेठ? घाटाच्या पायथ्याशी आज आम्हाला एक नवी बंगली दिसली, पण रेल्वेतून ती दिसायची नाही. माळी आला की त्याला माझ्याकडे पाठव. जी शेठ. माळी इथलाच राहणार आहे, मनसुखला प्रेमचंद म्हणाला. त्याला बरोबर माहीत असेल, पण त्याला मनातल्या मनात अजून आश्चर्य वाटत होतेच. शेठ आले आहेत हे कळल्यावर संध्याकाळी माळी बंगल्यावर आला. प्रेमचंद व मनसुख नुकतेच हिंडून परत आले होते. मनसुखने प्रेमचंदला माळ्याला विचारायची आठवण केली. बुवा,
गावात नवीन कोणी आले का रे राहायला? नाही जी. मग घाटाच्या पायथ्याशी नवा बंगला कोणाचा आहे? काय काय माहित नाही जी. उत्तर देता देता बुवाची नजर खाली गेली होती आणि तो अस्वस्थ झाला होता हे दोघांच्याही ध्यानात आलं. अरे, असं कसं होईल? तू गावात राहतोस नि तुला माहित नाही असं कधी झालंय? खरंच माहित नाही जी. तू स्वतः बंगली पाहिलीस की नाही? अ, अ, हो, पाहिली. बुवा खालच्या आवाजात म्हणाला. प्रेमचंदची खात्री झाली की आपल्याशिवाय दुसऱ्या कोणी त्याला हा प्रश्न विचारला असता तर बुवाने साफ नाही म्हणून सांगितलं असतं. आणि मग स्वतः पाहिलेच नाही माहित नाही? शेठ, मी देवासपत सांगतो. गावात ऐकलं मी, पिऱ्याची लहानशी झोपडी कोणीतरी विकत घेतली आणि तिथं नवीन काम चाललंय. बागेचं काम मिळतं का पाहायला मी एक चक्कर टाकली. आता पुन्हा नाही. हात कानाला लावीत बुवा प्रांजळपणे म्हणाला. का रे, तिथे कोणी भेटलं का नाही? शेठ, कशासाठी चौकशी करता? ती जागा फार खराब आहे. मी तिकडे फिरकणार नाही आणि तुम्ही पण जाऊ नका. अरे पण खरं सांगशील तर? होत्या, एक बाई होत्या. शेठ, मला जास्त काही विचारू नका आणि तिकडे जाऊ बी नका. खालच्या मानेनेच बुवा खोलीतून निघून गेला. मनसुख सर्व संभाषण अगदी लक्ष देऊन ऐकत होता. उद्या गाडी काढ रे प्रेमचंद, तो हसत म्हणाला. प्रत्यक्ष जाऊन पाहूया तिथे. हे खेडवळ लोक मुलखाचे अडाणी रे. मनसुखपेक्षा बुवावर प्रेमचंदचा जास्त विश्वास होता. मनसुखचे बोलणे त्याला पटले नाही, पण तो काही बोलला नाही. गावी आल्यावर देवळाखालच्या डोहात सकाळीच पोहायला जायचा प्रेमचंदचा नेम होता. पण आज सकाळी या मनसुखमुळे त्याला ते जमणे शक्य नव्हते, कारण मनसुखला त्या बंगल्याकडे जायची घाई झाली होती. दाढी करता करता प्रेमचंदला वाटले, ही मनसुखची ब्याद आपण विनाकारणच गळ्यात अडकवून घेतली. त्याच्या रोजच्या व्यवसायात त्याला मनसुखची अनेक वेळा मदत झाली होती. हे खरे असले तरीही आजपर्यंत प्रेमचंदने त्याला आपल्या खाजगी आयुष्यापासून 4 हात दूरच ठेवले होते. मनसुखची जी काही माहिती त्याला मिळाली होती त्यावरून मनसुख म्हणजे मराठी पार पाडण्यात पट्टाईत आहे. त्याचे लागेबंधे समाजातल्या अनेक वरच्या आणि खालच्या ठिकाणी जुळलेले आहेत एवढे प्रेमचंदला कळले होते. यापेक्षा जास्त, उदाहरणार्थ मनसुखचा पिण्याचा शौक, स्त्रियांबद्दल, त्यातल्या त्यात तरुण अविवाहित मुलींबद्दल त्याला असलेली विलक्षण ओढ, या व असल्या गोष्टी जाणून घेण्याचीही प्रेमचंदची इच्छा नव्हती. हे गावावरच्या बंगल्यात येण्याचे निमंत्रण मनसुखने जवळजवळ स्वतः ओढून घेतले होते आणि त्याला नाही म्हणणे सुस्वभावी प्रेमचंदला फार जड गेले होते. आणि असा हा मनसुख इथे हजर झाला होता. एक सुस्कारा सोडून प्रेमचंदने चेहऱ्यावरचा फेस पुसून टाकला. सकाळी 10च्या सुमारास न्याहारी उरकून दोघे गाडीतून निघाले. पहाटेचे दव अजून पानापानांवरून चमकत होते आणि सर्व सृष्टीला एक प्रकारचा तजेला होता, टवटवीतपणा होता. गावाची लहानशी वेस सोडली आणि समोर हिरवेगार माळरान पसरले. रात्रीच्या धुक्याबरोबर हवेतील धूळ खाली विरली होती आणि आकाशाचा रंग अगदी पूर्ण आश्चर्यकारक निळा होता. मध्येच एखाद दुसरा पांढरा ढग तरंगत होता. त्याखाली हा निळा पट्टा. अगदी क्षितिजाजवळ हा आकाशी निळा रंग आणि शेतांचा हिरवागार रंग यांची भेट होत होती. थांब रे, एखादा शॉट घेऊ दे मला. खांद्यावरचा कॅमेरा सरकवीत मनसुख म्हणाला. फोटो घेणे हा त्याचा एक नाद होता. प्रेमचंदला आता आठवले आणि त्याबरोबर हेही आठवले की मनसुखने काही काही खास फोटोंचा जरा वेगळाच उपयोग करून घेतला होता. प्रेमचंद गाडीत बसून राहिला. 2-4 शॉट झाल्यावर मनसुख परत गाडीत चढला व गाडी सुरू झाली. मनसुखने त्यांचे संभाषण 1-2दा त्या चमत्कारिक घराच्या विषयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण प्रेमचंद हो किंवा नाही यापेक्षा जास्त काहीच बोलला नाही. बुवाने सांगितलेली हकीकत त्याच्याही मनात घोळत होती, पण आता निदान मनसुखशी त्या विषयावर चर्चा करायची त्याची इच्छा नव्हती. घाट हळूहळू जवळजवळ यायला लागला. आजच्या गाडीच्या गतीने त्यांना तिथेपर्यंत पोहोचायला जवळजवळ 20 मिनिटे लागली. मग एक लहानसे कटिंग दूर झाले आणि एकदम ते घर दिसायला लागले. घराचे तोंड पूर्वेला होते आणि आता त्यावर झगझगीत सूर्यप्रकाश पडला होता. त्या प्रकाशाने ते घर आणखीनच उजळून निघाल्यासारखे वाटत होते. घरासमोरच्या कडेला प्रेमचंदने गाडी थांबवली व तो घराकडे निरखून पाहू लागला.
बुवाच्या हकीकतीचा माझ्या मनावर इतका परिणाम झालाय? तो आश्चर्याने विचार करू लागला. कारण त्या घराच्या दृश्याने त्याच्या मनात मोठे विलक्षण विचार येत होते. सुंदर सेटिंग, आकर्षक बांधणी, एका प्रकारचा तोल, हे सारे वरवरचे होते. त्याहीपेक्षा वेगळ्या व जास्त प्रभावी, अपरिचित अशा कल्पना त्याच्या मनात येत होत्या. त्या घराच्या वास्तूशी, रंगरूपाशी काडी मात्रही संबंध नसताना त्याला एकाएकी वेरावळमधल्या त्याच्या आजोबांच्या घराची आठवण येत होती. त्याच्या पत्नीच्या, कमलच्या घराची आठवण येत होती. का? दोन्ही आठवणी मन सुखावणाऱ्या होत्या, पण आता का? सर्व गोष्टींचा चारी बाजूने विचार करणारे त्याचे मन अलिप्त राहून या स्मृतींचा मागोवा घेण्याची खटपट करीत होते. मनसुख खाली उतरला होता व त्या छोटेखानी बंगलीकडे अगदी टक लावून पाहत होता. त्याच्याही चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता, एक नवीन आतुरता दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव प्रेमचंदला आवडले नाहीत. मनसुख परत कॅमेरा उघडत होता. प्रेमचंद म्हणाला, त्यांच्या परवानगीशिवाय फोटो घेणं योग्य आहे का? अरे, आपण कुठे त्यांना सांगायला जाणार आहोत? कॅमेरा डोळ्याला लावता लावता मनसुख म्हणाला, माझ्याजवळ या घराचा फोटो असायला पाहिजे असं मला वाटायला लागले. हा शेवटचा क्लिक क्लिक आवाज आला. कॅमेरा खांद्यावर टाकीत मनसुख पुढे निघाला. आणखी जवळून घर पाहण्याची त्याची इच्छा उघड दिसत होती. त्याला एकदा नको म्हणून सांगावे असे प्रेमचंदला वाटले, पण मग त्यालाही इच्छा झाली की घर जवळून पाहावे तरी. रस्त्याच्या कडेला एक खूप मोठे वावर होते. ते तुडवूनच मग त्या घराचे कुंपण त्यांना गाठता आले. ओल्या गवतातून जाताना त्यांचे पाय गुडघ्यापर्यंत भिजले. तुडवल्या गेलेल्या गवताचा सुगंध पसरला. पण आता प्रेमचंदचे तिकडे लक्ष नव्हते. घर जसजसे जवळ यायला लागले तस तशी त्याच्या मनाची चलबिचल वाढायला लागली होती. शेवटी दोघे हिरव्या गर्द रंगाच्या फाटकापाशी येऊन उभे राहिले. त्या वेळेपुरतीच गवताची सळसळ, पक्ष्यांची चिवचिव, सारे काही थांबले होते. शांतता पसरली होती. समोरच्या घरात व त्याच्या आसपासही पूर्ण स्तब्धता होती. उघड्या खिडक्यांवरचे पडदे सरळ खाली आले होते. उघड्या दारावरचा पडदाही सरळ खाली आला होता. घरात कोणीतरी असेलच ना. कितीही निश्चल बसले तरी इतके शांत राहू शकेल? त्यांच्या हालचालीची काही ना काहीतरी जाणीव होणार नाही का? प्रेमचंद मनाशी विचार करीत समोर पाहत होता. शांततेच्या कोशात ते घर उभे होते, पण निर्जीव वाटत नव्हते. त्यात एक प्रकारचा जिवंतपणा होता. वाऱ्याने तापलेली हवा अदृश्य राहून सुद्धा अस्तित्वाची कल्पना देते, तशी त्या घरात एक प्रकारची धग होती. हा आपल्या मनाचा स्वतंत्र विचार आहे की बुवाच्या गोष्टीच्या मागे राहिलेला वारसा आहे, हे मात्र प्रेमचंदला सांगता आले नसते. फाटकातून मनसुख आत निघाला होता. प्रेमचंद एकदम म्हणाला, अरे अरे, ओळख देख नाही आणि एकदम आत कसं जातोस? चल रे प्रेमचंद, कोणी भेटलंच ना तर सबबी हजार सांगता येतील. आणि तुला खरं सांगू का, मला नाही वाटत आता त्या घरात कोणी राहतंय असं. पण आज जायची काय जरुरी आहे? आपण पाहिलं ना इथून. माझं समाधान झालेलं नाही, मनसुख म्हणाला व त्याने फाटक ढकलले. कुई कुई आवाज झाला. मनसुख आत निघाला आणि त्याच्या मागोमाग जाण्याशिवाय प्रेमचंदला गत्यंतर राहिले नाही. पायाखालील गवत एखाद्या स्प्रिंग सारखे लुसलुशीत होते. त्यांची पावले उचलली गेली की ते परत ताठ होत होते. ते चिरडले जात नव्हते व मघाच्या माळरानासारखा त्याचा सुगंधही दरवळत नव्हता. मनसुख दारापाशी पोहोचला. एक पाय पायरीवर ठेवून तो म्हणाला, हॅलो हॅलो, घरात आहे का कोणी? हॅलो. त्याच्या हाकेला उत्तर आले नाही. आवाज त्या शांततेत जणू शोषला गेला. आत एक चक्कर टाकून यायची का? मनसुख म्हणाला, तुला वेड नाही ना लागलं? ट्रेस पासर म्हणून कोर्टात खेचतील ना. कोण? चमत्कारिक आवाजात मनसुख म्हणाला. आणि प्रेमचंदलाही प्रश्न पडला, खरोखरच कोण? या घराचा मालक आहे तरी कोण? तुला यायचं असेल तर ये, नाहीतर दाराशी थांब. अगदी 5 मिनिटांनी मी परत येतो. बोलता बोलता मनसुख आत गेला सुद्धा. चुळबुळ करीत 10 मिनिटे प्रेमचंद दाराबाहेर थांबला. मनसुख, त्याने मोठ्याने हाक मारली. आलोच, 1 मिनिट. आतून कुठून तरी आवाज आला. 2 मिनिटांनी प्रेमचंदने परत त्याला हाक मारली. त्याला आता जराशी अस्वस्थता वाटायला लागली होती. त्याच्या हाकेला उत्तर आले नाही.
असे पाहताच तो घरात शिरला. प्रेमचंद आता जर त्या अनुभवाचे वर्णन करायला लागला तर त्याला एक गोष्ट प्रामुख्याने आठवते. सर्व घराचा, जागेचा, सामानाचा नवेपणा, न राहिलेपणा हाच शब्द त्याला योग्य वाटतो. खालचा रंग, बाजूंनी मांडलेले फर्निचर, सर्व काही एखाद्या दुकानातल्या सारख्या वस्तूसारखे नवे वाटत होते. नवे, कोरे, अगदी हात सुद्धा न लावलेले. प्रकाश तर भरपूर होताच, पण तोही वेगळाच वाटत होता. त्याच्या मनात अशी एक विलक्षण कल्पना आली की हा आतला सूर्यप्रकाश सरळ आलेला नाही, तो एखाद्या खूप मोठ्या आरशावरून आत फेकल्यासारखा, परावर्तित झाल्यासारखा वाटतो. ही सर्व विचित्रपणाची जाणीव आणि मनसुखची काळजी याच्या भरात त्याचे घरातल्या जिन्सांकडे जितके बारकाईने लक्ष जावयास हवे होते तितके गेलेले दिसत नाही. कारण त्याला घरात काय काय होते या प्रश्नाचे निसंदिग्ध उत्तरच देता येत नाही. पुन्हा एकदा त्याच्या मनाची गुंतागुंत झाली होती, कारण त्याला एकसारखी आजोबांच्या घराची आठवण येत होती. हे सारे विचार मागाहूनच आहेत. त्या घटकेला तो मनसुखला मोठ्याने हाका मारीत घरात शिरला. बाहेरची खोली हॉलवजा होती, प्रशस्त होती, पण रिकामी होती. समोरच्या दोन्ही तिन्ही भिंतींत दारे दिसत होती व ती सर्व उघडी होती. त्याने मनसुखला पुन्हा एकदा हाक मारली व आता मात्र त्याची अस्वस्थता आणखीच वाढली, कारण त्याची हाक एखाद्या खूप मोठ्या खोलीत मारल्यासारखी घुमली व हळूहळू अस्पष्ट होत गेली. प्रेमचंद होता तिथे जरा वेळ आश्चर्यचकित होऊन उभा राहिला आणि मग घाबरून अगदी एखाद्या वेड्यासारखा या खोलीतून त्या खोलीत असा धावायला लागला. मध्येच एकदा एका प्रशस्त जिन्यावरून धाड धाड पायऱ्या चढत वर गेल्याचे त्याला आठवते. प्रत्यक्ष जिना चढताना सुद्धा त्याला सारखे वाटत होते, इथे जिना कसा आला? घराच्या बाहेरच्या रूपावरून तर आत एवढा प्रशस्त दुसरा मजला असेल असे वाटत नव्हते. आणि या एवढ्या खोल्या? कारण मनसुखचा शोध करीत आपण अनेक आणि तेव्हा तरी वेगवेगळ्या वाटणाऱ्या खोल्यांतून धावत गेलो असे त्याला पक्के आठवते. बऱ्याच धावपळीनंतर तो परत एकदा खालच्या हॉलमध्ये आला आणि दारातून मनसुख हॉलमध्ये येताना त्याला दिसला. प्रेमचंदच्या ओठांवर आलेले शब्द तसेच राहिले. मनसुखच्या चेहऱ्याकडे त्याने एकच नजर टाकली व तो जागच्या जागी थबकला. मनसुखच्या चेहऱ्याकडे त्याने फार वेळ पाहिलेही नाही, पण त्याला वाटले माणसाच्या मनावर असलेले सुसंस्कृतपणाचे आवरण दूर झाले की आतला रानटी मानव असाच दिसत असेल. वरचे हे पातळसर पापुद्रे सोलून काढल्यावर आतला गाभा असाच हिडीस, असाच किळसवाणा दिसत असेल. मनसुखच्या चेहऱ्यावर एक पाशवी अपेक्षा होती. त्याच्या डोळ्यात एक आसुरी लालसा होती. प्रेमचंदला तो चेहरा पाहून शिसारीच आली. आणि या साऱ्यावर मात म्हणूनच की काय, मनसुखला प्रेमचंदच्या अस्तित्वाची कल्पनाही नव्हती. तो आपल्या कुठल्या तरी विचित्र आणि घाणेरड्या कल्पना विश्वात गुंग झाला होता. प्रेमचंदने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो एकदम मोठ्यांदा दचकला आणि रागाने प्रेमचंद पासून मागे सरला. मनसुख! प्रेमचंद ओरडला. चल, इथे जास्त वेळ थांबता कामा नये. आत्ताच्या आत्ता बाहेर चल. नो नो, मनसुख घोगऱ्या आवाजात म्हणाला. प्रेमचंद, अरे इथे काय याची तुला कल्पना तरी आहे का? मला कल्पना नव्हती की अशी ठिकाणं असतील. नो नो. याचे मन भानावर नाही. प्रेमचंदने विचार केला व पुढचा मागचा विचार न करता मागच्या बाजूने मनसुखला दोन्ही हातांनी गच्च आवळले व फरफटत त्याला घराच्या दाराबाहेर काढले. मनसुखने त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी किती धडपड केली. तो पाय रोवून उभा राहण्याचा प्रयत्न करीत होता. प्रेमचंदच्या हाताला चावा घेण्याचा प्रयत्न करीत होता. मोठमोठ्याने ओरडत होता. तुला जायचंय ना तर जा ना, मला राहू दे, मला राहू दे. दारापर्यंतची 5-10 पावले प्रेमचंदने कशी तरी काढली व तो दाराबाहेर पडला आणि त्याच क्षणी मनसुखची धडपड एकदम थांबली. सकाळच्या उन्हात ते दोघे मित्र एकमेकांकडे पाहत उभे राहिले व मग घाम पुसत मनसुख म्हणाला, प्रेमचंद, मला माफ कर हा, मी अगदी पोरकटपणाने वागलो. एक मोठा सुस्कारा सोडून प्रेमचंदने गाडीची वाट धरली. त्याच्या मनाचे अजून पुरे समाधान झाले नव्हते आणि याला कारण हेही असेल की मध्येच 1-2दा त्याने मनसुखकडे एकदम पाहिले तेव्हा त्याला दिसले की मनसुखची नजर अजून त्या घरावरच, सुदैवाने दूर दूर जाणाऱ्या त्या घरावर
खिळलेली आहे. गावाकडचा परतीचा प्रवास जवळजवळ शांततेत पार पडला. प्रेमचंदने मनसुखला अनेक प्रकारांनी विचारायचा प्रयत्न केला, पण मनसुखला त्याबद्दल काही बोलायचे नव्हते हे उघड दिसत होते. व मग प्रेमचंदनेही तो नाद सोडून दिला. मनसुख कॅमेऱ्यातली संपलेली फिल्म काढण्यात गुंतला होता. या साध्या कामाला तो नेहमीपेक्षा जास्त वेळ लावतोय असे प्रेमचंदला वाटले. त्याला आपल्याशी बोलायचं नसेल तर न बोलू दे, प्रेमचंदने विचार केला. दुपारी 1च्या सुमाराला जेवणे झाली. जेवतानाही मनसुख एक प्रकारच्या विमनस्क मनस्थितीत होता. एक दोनदा प्रेमचंदला वाटले की तो आता काहीतरी बोलणार आहे, पण मनसुखचा विचार बदललेला दिसला. प्रेमचंदने ठरवले होते की आपण होऊन काही विचारायचे नाही. जेवणानंतर दोघे हॉलमध्ये वर्तमानपत्रे चाळीत बसले होते. ताज्या बातम्या व व्यापारी कॉलम यांवरून प्रेमचंद नजर फिरवित होता. मनसुख हातात वर्तमानपत्र घेऊन बसला होता खरा, पण त्याचे वाचण्यात अजिबात लक्ष नव्हते. एक प्रकारच्या अस्वस्थतेने तो तीच पाने उलटी सुलटी करून पाहत होता. शेवटी त्याने हातातला पेपर रागाने खाली टाकला. ऑल राईट प्रेमचंद, आपण या विषयाचा एकदा शेवट करून टाकू. त्याची उत्कंठा पाहून प्रेमचंद मुद्दाम थंड आवाजात म्हणाला, वेल, मगाशी मी तुला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुझी तर एक अक्षर बोलायची इच्छाही दिसली नाही मला. मगाच राहू दे, मी त्यावेळी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. आय वॉज मच अगेन अप. ठीक आहे, मग आता ठिकाणावर आलायस का? तुझा शिष्टपणा पुरे हा प्रेमचंद. मी त्या घरात परत जाणार आहे. प्रेमचंद एकदम ताठ बसला. हे सिरियस होते. मनसुख, माझा सल्ला घ्यायचा असला तर तू परत जाऊ नकोस. त्या जागेत पाऊलही टाकू नकोस. आणि का ते म्हणून? कारण तिथे धोका आहे. मी त्या घरात 5-7 मिनिटच असेन, पण प्रत्येक क्षणी मला भीती वाटत होती रे. तिथे काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी भयंकर आहे. तू परत जाऊ नकोस असं मला मनापासून वाटतं. आत काय आहे ना, याची तुला काडी इतकीही कल्पना नसली तरी मला ते जाणून घ्यायची अजिबात इच्छा नाही. द मोर फूल यू. तुला कल्पना नाही म्हणून तू असं बोलतोस. अरे, आणि एवढं काय आहे तरी काय तिथे? जरा रागाने प्रेमचंदने विचारले. पण त्या प्रश्नाचा मनसुखवर विलक्षण व अनपेक्षित परिणाम झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा जडपणा आला. चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या. परत एकदा विचारांच्या जागी पाशवी विकार आले. परत एकदा तो रानटी, हिंस्त्र, लालचावलेला आदिमानव मनसुखच्या डोळ्यांतून बाहेर पाहू लागला. ही आतून येणारी उर्मी इतकी प्रखर होती की तिच्या दाबाखाली त्याच्या चेहऱ्याची मूळ रचनाही बदलल्यासारखी वाटली. एक क्षणभर प्रेमचंदला त्याच्या समोर पसरट नाकाचा, उतरत्या कपाळाचा, दाट भुवयांचा, आत गेलेल्या हनुवटीचा, पिवळ्या काळ्या दातांचा, पृथ्वीवरच्या रानावनातून लाखो वर्षांपूर्वी वावरणारा अश्मयुगीन मानव दिसला. व मग मनसुखचा चेहरा निवळला. आतली उलघाल त्याने आटोक्यात आणली, पण त्या प्रयत्नात त्याच्या शिरा ताठ झाल्या होत्या. कपाळावर घाम चमकायला लागला होता. तो आवळलेल्या हातातून म्हणाला, प्रेमचंद, माणसाला जे जे हवं ते ते त्या घरात आहे. आणि या सर्वव्यापी वाक्याला मनसुखच्या डोळ्यातली पिपासा आणखी नवा, आणखी खोल, आणखी घाणेरडा अर्थ देत होती. पुढे काहीही जाणून घ्यायची प्रेमचंदची इच्छाच नव्हती. लहान सहान मोह, लहान मोठे साधे प्रमा त्याला समजू शकत होते. जगात राहावयाचे तर जग जसे वागेल तसे वागावेच लागत होते. आणि अशा किरकोळ गैरवर्तणुकीला विरोध करण्याइतका तो महामूर्ख नव्हता किंवा महान संतही नव्हता. पण येथे काहीतरी वेगळेच होते. मनसुखला लागलेली ही ओढ, त्याला पडलेली ही भुरळ, या साऱ्या गोष्टी आजच्या काळातल्या नव्हत्या. लाखो वर्षांपूर्वी रानटी अवस्थेतही मानवाने त्या गाडून टाकल्या होत्या. नो नो, त्याला यापेक्षा जास्त खोलात जायचेच नव्हते. वेल, मी काय तुला प्रत्यक्ष अडवू शकणार नाही, प्रेमचंद म्हणाला. पण एक गोष्ट मी खास करू शकेन. माझा पाहुणा म्हणून तू या घरी आलायस तोपर्यंत मी तुला तसलं काही करू देणार नाही. म्हणजे? मनसुखने आश्चर्याने विचारले. तुला त्याआधी माझे घर सोडावे लागेल आणि तेही मीच स्वतः करीन. माझ्याबरोबर मुंबईला चल, नाहीतर मी तुला स्टेशनवर पोहोचवतो. मग माझा संबंध संपला. मग तुला काय हवं ते कर. द परफेक्ट होस्ट. हा,
प्रेमचंद, अचानक आम्ही ते सोडणार आहे. तू येथून करू नकोस. मग माझा काही संबंध नाही. ऑल राईट. डॅम यू, मला स्टेशनवर सोड. मनसुख रागाने म्हणाला. त्याच्या रागाची पर्वा करण्यापलीकडे आता प्रेमचंद गेला होता. जशी तुझी इच्छा. 5ला गाडी आहे, आपण 4ला निघू. उरलेले 2-3 तास दोघेही हॉलमध्येच बसून होते, पण त्यांचे एकमेकांशी काहीही बोलणे झाले नाही. त्याला येथे आणले हीच चूक झाली असे आता प्रेमचंदला वाटत होते. मनसुखच्या मनात काय विचार चालले होते ते कळणे कठीण होते, पण मधून मधून त्याची उपहासाची, रागाची नजर प्रेमचंदवरून फिरत होती. बरोबर 4ला गड्याने चहा आणला. चहाचा कप मनसुख पुढे करीत सरळ स्वभावाचा प्रेमचंद म्हणाला. मनसुख, माझ्या वागण्याने रागवणार नाहीस अशी माझी खात्री आहे. त्या घराबद्दल तुला एकाएकी वाटू लागलेले आकर्षण नैसर्गिक नाही असं मला वाटतं. म्हणून माझी ही सारी धडपड. मला काय होणार आहे अशी तुला भीती वाटते प्रेमचंद? अगदी भीतीच वाटते अशातला भाग नाही, पण आतापुरती तुझी जबाबदारी माझ्यावर आहे हे विसरू नकोस. मनसुख काहीच बोलला नाही. गाडीला 10 मिनिटे असताना ते स्टेशनवर पोहोचले. मनसुखच्या बॅग्स गडी उतरवून घेत होता. हा शेवटचा क्षण प्रेमचंदला फार अवघड गेला. त्याच्याकडे राहायला म्हणून आलेल्या पाहुण्याला त्याने जवळजवळ घराबाहेर काढले होते, मग ते किती का सभ्य शब्दात असेना, पण मनसुख सारे काही हसण्यावरच नेत असावा असे दिसले. वेल, चिरियो, सी यू इन बॉम्बे, तो हात पुढे करीत म्हणाला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत प्रेमचंदने त्याचा हात एक क्षणभर हातात घेतला व खाली सोडला. गाडी सुटण्याची वाट न पाहता मनसुख आत जाऊन गडी बाहेर येताच तो घरी परतला. त्याची सुट्टी पार स्पॉइल झाली होती. ते विलक्षण घर, बुवाची चमत्कारिक हकीकत आणि मनसुखचे लोकविलक्षण वागणे या साऱ्यांचाच त्याच्या मनावर कल्पनेपेक्षा जास्त परिणाम झाला होता. 1-2 दिवस त्याने बंगल्यावर काढून पाहिले, पण मन येथे रमत नाही हे पाहताच त्याने मुंबईची वाट धरली. घाटाच्या पायथ्याजवळून गाडी जाताना त्याने उजवीकडे पाहिले. ते नवे घर आपल्या रहस्यमय कोशात गुरफटून उभे होते. प्रेमचंद मुंबईस आला व त्याच्या व्यवहारात गुंतला. सुरुवातीस क्लबमध्ये वगैरे मित्रांनी सुट्टीसंबंधी विचारले, पण सांगण्यासारखे, निदान त्रयस्थांना तरी सांगण्यासारखे त्याच्याजवळ काही नव्हते. त्यावेळी त्याला त्या चमत्कारिक अनुभवाची दरवेळी आठवण यायची, पण पुढे हळूहळू तो विषय जुना झाला व प्रेमचंद सारे विसरून गेला, निदान बाह्यतः तरी. पण एका दुपारी ऑफिसमध्ये त्याला एक टेलिफोन आला व सुट्टीतला क्षण आणि क्षण त्याच्यासमोर स्पष्टपणे उभा राहिला. हॅलो, येस, प्रेमचंद हिअर. कोण आहे? फोनवरच्या व्यक्तीने काहीतरी नाव दिले, पण ते प्रेमचंदच्या ध्यानात राहिले नाही, कारण त्याचे लक्ष पुढच्या प्रश्नाने एकदम वेधून घेतले. मनसुख आपल्याला भेटला होता का? मनसुख? नाही बुवा, तो तर 8-10 दिवसांपूर्वीच परत आला. प्रेमचंद सहज बोलत होता खरा, पण त्या प्रश्नाने त्याला एकाएकी धक्का दिला होता. मधल्या त्या अस्वस्थतेच्या 4-5 दिवसांत मनात आलेल्या व त्यावेळी अतिरंजित वाटलेल्या शंका कुशंका आता उग्र व भयानक रूप धारण करून त्याच्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागल्या. येस, ते मला माहिती आहे. त्यानंतर तो मला भेटलाही होता, पण पुढची अपॉइंटमेंट टळली म्हणून मी चौकशी करतोय. त्याचा ब्लॉक, हॉटेल, क्लब सगळीकडे चौकशी केलीत? जिकडे जिकडे तो जाण्याची शक्यता होती ती सर्व ठिकाणे पाहिली ना? मग माझ्या भेटीनंतर त्याला कोणीही पाहिलं नाही. असं करा, एक फेवर करा, आजच्या दिवशी चौकशी करा आणि काही कळलं नाही तर उद्या ऑफिसमध्ये या. जमेल? पाहीन, माझे काम काही तितके महत्वाचे नाही. नो, मला तुमची गाठ घ्यायची. ओके, येईन मी. फोनवरचे हे संभाषण झाले आणि प्रेमचंदच्या मनाची शांती पार उधळली गेली. मनाच्या अस्वस्थतेचे मूळ त्याला सापडत नव्हते, पण एक क्षणभरही चैन पडत नव्हती. वास्तविक या प्रकाराशी त्याचा खरा व्यक्तिगत संबंध नव्हता आणि मनसुखबद्दलही त्याला खास अशी काही सहानुभूती वाटत होती अशातलाही भाग नव्हता. त्याच्या अस्वस्थतेचे कारण याहीपेक्षा खोल कुठेतरी दडले होते. दुपारी पुन्हा एकदा फोन आला. फोनवरच्या कालच्याच व्यक्तीने सांगितले की मनसुखचा अजून तपास लागलेला नाही. मग असं करा, आताच तुम्ही इकडे या, प्रेमचंद म्हणाला.
येस, 10 मिनिटात. ऑफिसमध्ये आलेला माणूस मध्यमवयीन व मध्यम वर्गातला वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर फारशी चिंता किंवा काळजी अशी दिसत नव्हती. एक क्षणभर प्रेमचंदला मनसुखची कीव आली. मनसुखचा काही पत्ता नाही लागत म्हणता? नो. आणि त्याचे मित्रही आता जराशी काळजीच करायला लागलेत. बोलणारा या वर्गातला नव्हता हे उघड होते. तुम्हाला मी येथे बोलावून घेतलं त्याचं नवल वाटलं असेल. वेल, आय डोंट माइंड. मनसुख गडप झाल्याने माझं तसं काही नुकसान झालेलं नाही, पण काही अपेक्षित फायदा होणार होता तो मात्र बुडाला. तो तुमच्याबरोबर व्हॅकेशनला आला होता नी? आला होता, पण शेवटपर्यंत राहिला नाही. एकाएकी मध्येच तो मुंबईला निघून आला. मीही त्याने जरा अपसेट झालो होतो. आता तुम्ही हे सांगताच आहात. माझी त्याची गाठ पडली तेव्हा मलाही वाटलं की की त्याच्या मनात काहीतरी आहे. मी बोलत होतो तिकडे त्याचे अर्धवट लक्ष होते. मागाहून मी नीट विचार केला तेव्हा मला वाटायला लागले की ही आमची भेट सुद्धा त्याच्या इच्छेविरुद्ध योगायोगानेच झाली होती. रस्ता ओलांडून मी जर त्याच्याशी बोलायला गेलो नसतो तर त्याचा विचार बहुतेक मला टाळून पुढे जाण्याचा होता. तो मनसुख कसा काय वाटला तुम्हाला? मी त्याला आज बरेच दिवस ओळखतो, तो गृहस्थ म्हणाला. तो मोठा अवलिया होता. त्याच्या डोक्यात हजारो बेत शिजत असायचे आणि त्याचा जर असा एखादा प्लॅन चालला असला ना तर त्याच्या डोळ्यात एक खास चमक असायची. बरं मग? त्याच्या एकंदर बोलण्यावरून व डोळ्यांवरून माझी खात्री झाली की याही वेळी स्वारीचा काहीतरी खास बेत रचणे चालले आणि यावेळी काहीतरी मोठी उलाढाल असली पाहिजे. मनसुखचे इतर गुणदोष काही असोत, दिलेली अपॉइंटमेंट त्याने कधी चुकवलेली मला आठवते. तेव्हा यावेळी तो भानावर नसावा. जरा विचार करून तो गृहस्थ पुढे म्हणाला, अर्थात मी असे बोलताना त्याच्यावर अन्यायही करीत असण्याचा संभव आहे. असेही असेल की त्याचे काहीतरी कार्य त्याच्या अपेक्षेप्रमाणे मुदतीत झाले नसेल. तो कुठेतरी गुंतून पडला असेल. प्रेमचंदने मुलाखत आटोपती घेतली. त्याला हवी ती माहिती मिळाली होती. त्या गृहस्थाचे शेवटचे वाक्य त्याच्या मनातून काही केले जात नव्हते. मनसुख कुठेतरी गुंतून पडला असेल. आणि हे सर्व कमी होते म्हणूनच की काय, गावावरून एक पत्र त्याच्या ऑफिसात येऊन धडकले. रखवालदाराने पाठवले होते. गेल्या आठवड्यात फार गोंधळ झाला. गावातली 1-2 पोरं नाहीशी झाली आणि मग त्या मागोमाग पाटलाची तरणी बाणपोर एकाएकी दिसेनाशी झाली. घाट पायथ्यापासच्या घराचा गावात यवाना फार बोबाटा झाला होता. पाटलालाही कुणीतरी 1-2दा बजावलं होतं की तुमची पोर तरणी आहे, आजाने. शेतावरून येता येता मुद्दाम मधल्या वाट्याने येते आणि त्या नव्या बंगलीच्या आसपास घुटमळत असते. ही शहरातली पैसेवाली माणसं. कोण खरं कोण खोटं सांगता येत नाही. पोर नाहीशी झाली आणि पाटलाला जणू येडच लागलं. सारा गाव डोक्यावर घेतला. आधीच असा रागाचा भडका उडालेला, त्यात रात्री कुणीतरी तेल ओतलं. रात्रीच 20-25 जवान सारं बंगल्यावर गेलं ना. त्यांनी काय केलं कोणाच ठाऊक. आणि दुसऱ्या दिवशी गवतावर एक काळा डाग तेवढा मागं राहिला होता. बंगल्याचा कुंपणाचा कशाचा मागमूस राहिलेला नाही. शेठ, मी त्यांच्यापैकी 1-2 त्यानंतर भेटलो आणि त्या रात्री काय झालं हे काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण कुणी काय बोलायलाच तयार नाही. त्यांना तिथं काहीतरी वेगळाच अनुभव आलाय, कारण त्यांच्यासारखी भ्यायलेली माणसं मी कधी पाहिली नाहीत बा. प्रेमचंदने पत्र टेबलावर टाकून दिले. योगायोग कसा होता. मनसुखच्या नाहीसे होण्याचा व त्या चमत्कारिक घराचा खरोखरीच काही संबंध असलाच तर आता तपास करायला सुद्धा काही बाकी राहिलेले नव्हते. त्याने चडफडत स्वतःला दोष दिला. आपण पूर्वीच ही गोष्ट जाहीर का नाही केली? त्यातून खरोखर काही निघो वा न निघो, ही चुकीची टोचणी तरी जन्मभर मागे राहिली नसती. कारण जसजसे दिवस गेले तशी सर्वांची खात्री पटली की मनसुख पार नाहीसा झालाय. त्याच्या मित्राशी त्याने शेवटचे संभाषण केल्यावर त्याचा अजिबात थांगपत्ताच लागत नव्हता. भूमीने एखाद्याला गडप करावे व त्याची खूण सुद्धा मागे राहू नये, असेच मनसुखच्या बाबतीत घडले होते. सुरुवातीस प्रेमचंदच्या मनात या सर्व प्रकाराबद्दल, मनसुखला लागलेली त्या घराची ओढ, पाटलांच्या मुलीचे त्याच त्या घराभोवती घुटमळणे आणि दोघांचे एकदम नाहीसे होणे. रखवालदाराच्या हकीकतीवर विश्वास ठेवायचा म्हटला तर गावातल्या आणखीही काही मुलांचा पत्ता लागत नव्हता. खूप विचार चालायचा, पण त्या घराचा आगीत नाश झाल्यानंतर त्याच्या शब्दांना प्रत्यक्ष पुरावा असा काहीच राहिला नव्हता व मनातले विचार मनात ठेवण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. काही वेळा त्याला असे वाटे की एक फार महत्वाची गोष्ट आपण विसरून गेलो आहोत. या प्रकरणातला एक महत्वाचा दुवा आपल्या मनात कुठेतरी दडून बसलाय,
पण कितीही प्रयत्न केले तरी त्याला ते काय ते मात्र आठवले नाही. विनाकारण डोकेदुखी मात्र पदरी आली. 2-2.5 महिन्यांनी त्याला गॅरेजचा फोन आला. ही पद्धत नेहमीची होती. त्याने गॅरेजला सूचना देऊन ठेवली होती की साधारणपणे 3 महिन्यांनी त्यांना सवड होताच त्यांनी फोन करून सर्व्हिसिंगसाठी गाडी घेऊन जायची. त्याला बाहेर कुठे जायचे नव्हते व त्याने गाडी घेऊन जायला मेकॅनिकला पाठवून द्या असे त्यांना कळवले. मेकॅनिक आला. त्याने गाडीतले सर्व सामान काढून गॅरेजमध्ये ठेवले व डॅशबोर्डच्या कप्प्यातली कागदपत्रे बारीक सारीक सामान हॉलमध्ये आणून ठेवले आणि प्रेमचंदने ते दुपारी पाहिले. त्यातली निरुपयोगी कागदपत्रे, पाकिटे वगैरेंची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तो गठ्ठा उलटा सुलटा केला आणि त्याला त्या गठ्ठ्याखाली असलेला फिल्म्सचा रोल दिसला. एवढ्यात आपण कुठे फोटो घेतले याचा विचार तो करीत असताना त्याला ते आठवले. मनसुखने शेवटच्या दिवशी घेतलेले ते फोटो होते. त्या दिवशी त्याने फिल्म काढून समोरच्या कप्प्यात ठेवली होती व पुढे वादावादी ती तो तिथेच विसरला होता. मनसुखची शेवटची आठवण. त्याने खेदाने विचार केला व फिल्म डेव्हलप प्रिंट करण्यासाठी फोटोग्राफरकडे पाठवून दिली व तेही तो विसरून गेला. 7-8 दिवसांनी इतर मेलबरोबर फोटोग्राफरकडून आलेले तेही एक पाकिट त्याच्या टेबलावर आले. पुन्हा एकदा मनसुखची आठवण काढीत त्याने आतले फोटो व निगेटिव्ह बाहेर काढल्या. त्यात मनसुखने घेतलेले त्या घराचेही फोटो असतील असे त्याला वाटले. त्याने सर्व फोटो एकवार चाळून पाहिले पण त्याला घराचा एकही फोटो दिसला नाही. एकाएकी त्याच्या मनात कुठेतरी स्मृती जागी झाली. हेच ते आपण पाहिले होते व विसरून गेलो होतो. एक एक फोटो त्याने निरखून पाहायला सुरुवात केली. त्याच्या स्वतःच्या घराचे, स्वतःचे लांबवरून घेतलेले, घाटातल्या देखाव्याचे फोटो त्याला सहज ओळखता आले व ते त्याने बाजूस ठेवले. त्याला पक्के आठवत होते की रस्त्यावर उभे राहून मनसुखने त्या घराचे कमीत कमी 3 स्नॅप्स घेतले होते. जास्त सुद्धा असतील. पण येथे तर घराचा एकही फोटो दिसत नव्हता. मात्र त्या डोंगराच्या पायथ्याचे 4 फोटो गठ्ठ्यात होते. त्यात खास असे काही नव्हते. पण हेच ते घराचे फोटो असले पाहिजेत. त्याची खात्री होताच त्याने ते 4ही फोटो बारकाईने पाहिले व मग एकाएकी त्याचे हात थरथर कापायला लागले. कारण ते फोटो संपूर्णपणे निरर्थक नव्हते. त्यात काहीतरी दिसत होते. खुर्चीवरून उठून प्रेमचंद खिडकीपाशी आला व ते फोटो निरखून पाहू लागला. आता संशयाला जागाच नव्हती. फोटोचा फोकस अगदी शार्प होता. डोंगरही स्पष्ट आला होता व जवळच्या झाडाचा एक भागही स्पष्ट आला होता. पण मधल्या भागात जेथे ते घर असावयास हवे होते तेथे अगदी अस्पष्ट असे काहीतरी दिसत होते. ते खरोखर काय आहे याची प्रेमचंदला कल्पना सुद्धा करता येईना. काचेच्या किंवा काचेसारख्या पारदर्शक प्लास्टिकच्या धाग्यांची, तारांची किंवा विणलेल्या कापडासारख्या पदार्थाची ती एक खूप मोठी जाळी असावी असे वाटत होते. पण हा काय प्रकार होता? ते तर एखाद्या पिंजरा. तो विचार मनात येताच प्रेमचंदला भयंकर मोठा धक्का बसला. येस, त्यात शंका नव्हती. ते अगदी एखाद्या पिंजऱ्यासारखे दिसत होते. प्रेमचंदला एका पाठोपाठ सर्व प्रसंग आठवू लागले व त्यातून जसजसा एक महाभयानक अर्थ सूचित होऊ लागला तस तशी प्रेमचंदची अवस्था कठीण होत चालली. त्याच्या डोक्यात विचारांचा नुसता कोलाहल माजला होता. या असल्या भयंकर गोष्टी सत्य असणे शक्य नाही असे त्याचे भेदरलेले मन त्याला ओरडून सांगत होते. पण त्या खऱ्या आहेत याचा प्रत्यक्ष पुरावा त्याच्या हातात होता. त्या क्षणी होता. जरा वेळाने त्याच्या मनातली वावटळ शांत झाली. एक निश्चय त्याने तिथल्या तिथे केला. हातात आणखी एखादा पुरावा आल्यावर, म्हणजे अर्थात एनलार्ज केलेले फोटो हातात आल्यावर एखाद्या जाणत्या व विचारी माणसाशी चर्चा केल्याशिवाय एकट्याने कोणतेही वेडेवाकडे निष्कर्ष काढायचे नाहीत व स्वतःला घाबरवून घ्यायचे नाही. त्या 4ही निगेटिव्ह त्याने परत फोटोग्राफरकडे पाठवल्या व 4चे खूप मोठे प्रिंट्स काढवून घेतले. फोटोग्राफरला आपल्या वागण्याचे आश्चर्य वाटले असेल त्याच्या मनात विचार आला. पण मोठे फोटो पाहिल्याबरोबर हा विचार कुठच्या कुठे गडप झाला. कारण त्याच्या प्रत्येक फोटोत त्या शेताच्या मध्यभागी ती जवळजवळ पारदर्शक अशी विलक्षण रेषाकृती दिसत होती. त्याच्या मनातली उरली सुरली शंका आता नाहीशी झाली होती.
प्रेमचंदची एवढी खात्री पटली होती की नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या आणि कदाचित धोक्याच्या प्रसंगातून आपण गेलो आहोत, पण कोणातरी जाणकार माणसाशी चर्चा केल्याशिवाय या प्रसंगाचे नीट स्पष्टीकरण होणार नाही असेही त्याला वाटत होते. मात्र त्याचा अनुभव इतका अविश्वसनीय होता की तो हे कोणाला सांगायला गेला तर ऐकणारा त्यालाच मूर्खात काढण्याचा संभव होता. आणि सरते शेवटी त्याच्याजवळ प्रत्यक्ष पुरावा असा काय होता? त्याचे शब्द व जोडीला 2-3 फोटोग्राफ्स, त्यावर ओरखड्यासारख्या वाटणाऱ्या रेषा. नाही, कोणाजवळ सहजासहजी सांगण्यासारखी ही गोष्ट खास नव्हती. आणि मग त्याला आपल्या क्लबमधले ओळखीचे गृहस्थ सेन आठवले. कलकत्ता आणि सागर युनिव्हर्सिटीत प्राध्यापकाची नोकरी करून आता ते सेवानिवृत्त झाले होते व मुंबईत स्थायिक झाले होते. प्रेमचंदला असे वाटले की त्यांना सांगायला हरकत नाही. त्यांचे ज्ञान सखोल होते, आयुष्याचा भरपूर अनुभव होता, विनाकारण टीका करण्याची पाखंडी मनोवृत्ती नव्हती. फक्त सांगायला सुरुवात कशी करायची एवढाच प्रश्न बाकी होता. आणि एकदा केव्हा तरी धीर केल्याशिवाय हे काम होण्यासारखे नव्हते. एका शनिवारी संध्याकाळी त्याला सेन एकटेच बसलेले दिसले व त्याने ती संधी साधली. त्यांच्याजवळची खुर्ची घेत तो म्हणाला, मिस्टर सेन, आजची संध्याकाळ आपल्याला मोकळी आहे का? का? प्रेमचंदकडे आश्चर्याने पाहत सेन म्हणाले, मला तुमच्याशी जरा बोलायचंय आणि त्याला बराच वेळ लागण्याचा संभव आहे आणि गोष्ट महत्वाची आहे. तो घाईने म्हणाला. ते दोघे खिडकीच्या आडोशाला बसले होते. चहा वगैरे झाला होता आणि प्रेमचंदने सेन यांना सर्व काही जसे घडले तसे, ज्या क्रमाने घडले त्या क्रमानेच सांगितले होते. पहिल्या 5-7 मिनिटांतच त्याच्या गोष्टीने सेन यांचे लक्ष पूर्णपणे वेधले होते, यात शंका नव्हती. त्यांनी प्रेमचंदचे सर्व बोलणे अत्यंत शांतपणे, एकाग्रतेने, मध्ये कोणताही अडथळा न आणता ऐकून घेतले होते. आणि शेवटी प्रेमचंदने फोटो त्यांच्या पुढे ठेवले. हे फोटो पाहिल्यावर मला खरा धक्का बसला मिस्टर सेन. सेन फोटो बराच वेळ निरखून पाहत होते. शेवटी एक उसासा सोडून त्यांनी फोटो खाली ठेवले. ते घर जळून खाक झाले म्हणता? अगदी बेचिराख. मी स्वतः गेल्या आठवड्यात ते पाहायला मुद्दाम गेले होतो. त्या हिरवळीवर एका काळसर जागेशिवाय काहीही खूण राहिलेली नाहीये. खरे म्हणजे आपल्याला जास्त पुरावा हवा होता. कपाळाला आठ्या घालीत सेन म्हणाले, आहे तेवढा तर्क करण्यास पुरेसा आहे. तेथे त्या घराच्या ठिकाणी प्रत्यक्ष काय होते याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. डोळा फसतो पण कॅमेरा फसत नाही म्हणून होय. येस, मी तो विचार केलाय. आम्हाला डोळ्यांनी एक घर दिसत होते, पण प्रत्यक्ष तिथेही काहीतरी वेगळीच रचना होती. मला वाटते की तो एक प्रकारचा ट्रॅप होता, सापळा होता, पिंजरा होता. पिंजरा. प्रेमचंदच्या मनात आलेली कल्पना. पण साधा सुधा तारांचा, गजांचा पिंजरा नाही. नो, फारच वेगळ्या प्रकारचा. इट वॉज ए सायकोलॉजिकल ट्रॅप. कळले? नाही, मला नाही कळलं. तुमच्या मित्राचा मनसुखचा विचार जरा वेळ बाजूला ठेवू. तुमचा विचार करा. घर पाहताना, प्रत्यक्ष घरात शिरताना तुम्हाला काय वाटले? मला सारखी माझ्या आजोबांच्या घराची आठवण येत होती. आणि त्या घरातले सामान ते आठवते? नाही, भिंतीजवळ वगैरे फर्निचरचे आकार उभे होते असे पाहिल्याचे आठवते, पण प्रत्यक्ष नजरेसमोर एकही आणता येत नाही. आणि प्रत्यक्ष घरात तोच तर सुरुवातीचा धक्का होता ना. तो प्रशस्त जिना आणि त्या मोठमोठ्याल्या खोल्या, तेच सारे विचित्र वाटायला लागले. आणि प्रकाश? येस, तोही कृत्रिम वाटत होता. मी सांगितलं ना. होय, आणि ते पुरेसे आहे. व्हिज्युअल हॅल्युसिनेशनचे अगदी उत्तम उदाहरण. दृष्टीभ्रम. तुमच्या मनातल्या गोष्टीच तुम्हाला डोळ्यांसमोर दिसत होत्या, आणि मुख्यतः तुम्हाला पूर्वी आवडलेल्या गोष्टी. पण कसे आणि तिथेच का? तेच तर मी सांगतोय. तोच तर ट्रॅप होता. दिसत होत्या असे मी आता म्हटले ते बरोबर नाही. दाखवल्या जात होत्या. आरशात जसे समोरचे दृश्य प्रतिबिंबित होते, तसे येथे मनातले विचार साकार होत होते. आणि ज्या ठिकाणी तुमच्या मनात प्रत्यक्ष विचार नव्हता, तेथली उणीव एखाद्या आठवणीने भरून काढली जात होती. तुमच्या मनात जिन्याच्या, खोल्यांच्या अशा लाखो आठवणी आहेत.
त्यातल्या काही वापरल्या गेल्या आणि म्हणूनच दर खेपेस तुम्हाला एकदा पाहिलेली खोली वेगवेगळी वाटत होती. पण मनसुखचा चेहरा तो किती भयंकर वाटत होता. प्रेमचंद, मनसुख हा अत्यंत दुर्वर्तनी, नीच मनाचा माणूस असला पाहिजे. तुमचे मन फार सरळ आहे व तिथे तुम्हाला अगदी सोज्वळ गोष्टी दिसल्या. त्याला काय दिसली असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्या चेहऱ्याचे तुम्ही जे वर्णन केले त्यावरून मला तरी असे वाटते की त्याच्या घाणेरड्या मनाला अत्यंत प्रिय व असाध्य असे काहीतरी दिसले असणार. उगाच नाही तुमच्याशी झगडला. पण तिथे आहे काय किंवा प्रत्यक्षात काय आले होते? मी सांगितलं ना, तो एक ट्रॅप होता, पिंजरा होता आणि तिथे हा गळ लावला होता. तुमच्या मनातल्या सर्वात प्रिय इच्छांची पूर्ती. तुम्ही आत आत ओढले जाता आणि शेवटी खलास. पण मी मनसुखला बाहेर काढला की. तुम्हाला दिसलेले घर, खोल्या हे सारे एखाद्या फुलाच्या कॅलिक्स सारखे, बाह्य कोशासारखे होते. आतल्या गाभ्यात प्रवेश करण्यापूर्वीच तुम्ही त्याला वाचवलेत. पण एकदाच पुन्हा तो तिथे गेलाच ना, आणि मग मात्र त्याला वाचवायला कोणी नव्हतं. पण त्याचं पुढे झालं तरी काय? आपण काय सांगणार? तर्क मात्र करू शकतो. तो ट्रॅप कोणत्या प्रकारचा होता त्यावर पुढचे अवलंबून आहे. निबिड अरण्यात काही काही कीटकभक्षक झाडे असतात. त्यांच्या फुलांचा दर्प पसरला की त्या वासाने आकर्षित होऊन कीटक, फुलपाखरे, लहान पक्षी त्या फुलांकडे येतात. एकदा त्यांनी फुलात प्रवेश केला की फुलाच्या पाकळ्या मिटतात आणि तो प्राणी शोषणाने आतल्या जिरवला जातो, फस्त केला जातो. हे वर्णन ऐकता ऐकता प्रेमचंदच्या अंगावर काटाच आला. अजून हे संपले नाही. सेन थंड आवाजात पुढे बोलत होते. आपण माशांसाठी पाण्यात गळ टाकतो. त्याला एखादी सुंदरशी माशी किंवा कीटक लावतो किंवा उंदीर, घुशीसाठी पिंजरा लावतो. त्यात काहीतरी चटकदार पदार्थ ठेवतो. त्याच्या आकर्षणाने हवा तो प्राणी आपल्या गळाला लागला किंवा पिंजऱ्यात अडकला की आपण त्याला खेचून घेतो व हवी तशी त्याची विल्हेवाट लावतो. तेव्हा हा ट्रॅप दुसऱ्या प्रकारचा असू शकेल. फक्त निर्बुद्ध जनावरांसाठी नाही, तर सुबुद्ध, प्रगत, कल्पनाशक्तीच्या मानवांसाठी आहे. तुमच्या फोटोत त्याचा खरा आकार आलाय, कारण कॅमेऱ्याच्या भिंगाला काहीही कल्पनाशक्ती नाही. तुम्हाला असे वाटते की एखादा कोणीतरी अकल्पनीय, अजस्त्र, पारध्यासारखा, शिकाऱ्यासारखा मानवासाठी हे असे गळ सोडतोय, पिंजरे लावतोय? श्वास सोडून प्रेमचंद म्हणाला. आणि त्यात अशक्य काय? आपली मने प्रगत झाली. आपले वेडेवाकडे विचार दशा दिशांना फेकले जाऊ लागले. जगावरील 320 कोटी लोकांच्या मनाचा हा गलका कुठेपर्यंत पोहोचला असेल? आणि या खाद्याच्या मागावर अंतराळातला एखादा महान शक्तिमान शिकारी हा गळ, हा पिंजरा घेऊन आला नसेल हे कशावरून? आपण स्वतःच नाही त्या गोष्टीचा हव्यास धरतो, त्यासाठी अगदी वेडे होतो आणि मग असे फशी पडतो. पण पण पाटलाच्या लोकांनी ते शेवटी जाळलेच ना. वेल, प्रेमचंद, प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा आहेच ना. ते जे काही होते ते एखादा निर्जीव यांत्रिक पिंजरा असेल किंवा एखादा सजीव वरच्या श्रेणीचा प्राणी असेल, ते एका वेळी एकाच माणसाला भुलवू शकत असेल. एकदम एवढी माणसे आली व त्याची शक्ती अपुरी पडली. पण म्हणजे या प्रकारच्या गोष्टी कुठेही होतील, आपल्याला काही कल्पना नसताना. प्रेमचंद म्हणाला खऱ्या अस्वस्थतेने. आणि आताही होत नसतील हे कशावरून? दररोज अशी कितीतरी माणसे मागे काहीही थांगपत्ता न ठेवता नाहीशी होत आहेत. आपल्याला अजून कशा कशाची खरी कल्पना आली हा प्रेमचंद? ही होती आपली आजची कथा, पिंजरा. हा एक निर्जीव, कृत्रिम पिंजरा होता. खरोखर ती वाचायला किंवा ऐकायला जेवढी सोपी वाटते तितकी सोपी ती कथा नाहीये. म्हणजे जर आपण खरंच शांत बसून थोडा विचार केला तर खरंच ही गोष्ट किती भयंकर आहे आणि भीती दाखवणारी आहे. म्हणजे मला असं झालं की माझ्या आजूबाजूला खरंच जर असं काही घडत असेल तर मला ते कसं कळेल ना. अशी अनेक प्रकारची भीती मला नेहमीच अशा गोष्टी वाचून वाटत असते. कारण विज्ञान पण तितकं प्रगतिशील आहे आणि होतंय आणि दिवसेंदिवस आणखी होत जाणारच आहे. त्याच्यामुळे कोणाला कल्पना नाही की खरंच भविष्यात काय काय होऊ शकेल. या कथांमधल्या ज्या काही विलक्षण कल्पना आहेत ना, त्या मला फार फार आवडतात.
खूप वेगळ्या ठिकाणी आपल्याला त्या विचार करायला भाग पाडतात. मी आशा करते की तुम्हाला वाचन आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.